ची भूमिका मांडली। मला औरंगजेब त्याचं समर्थन कोणीही करू शकत नाही। तो नालायक होता, तो बदमाश होता। त्याची एकूण कारकीर्द जी पाहिली तर या देशातील महाराष्ट्रातील असा माणूस सापडणार नाही जो औरंगजेब हा नाव सुद्धा तुम्हाला दिसणार नाही। जे मुस्लिमांमध्ये सुद्धा औरंगजेब नाव ठेवताना लोक घाबरतात। त्याला कारवाई केली, ती कारवाई वाढवून मिळावी याबद्दल अजिबात आमचं समर्थन आहे। ऐका ना, तुम्ही काय ठेका घेतला काय? आमचा ऐका ना, ज्यावेळेस सुधीर भाऊ बोलत होते त्यावेळेस आम्ही बोलत होतो काय? आता मला सांगा अध्यक्ष महोदय, अबू आजमीनी केलेलं वक्तव्य त्याच्या सजेत वाढ झालीच पाहिजे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे महाराष्ट्रात जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई होणार की नाही? हे कारवाई होईल की नाही? यांनी अपमान केला की नाही? कोराटकरावर कारवाई होणार की नाही? सन्मान्य सदस्य होणार की नाही? सन्मान्य सदस्य खाली बसा। मान्य मंत्री महोदयांनी जो प्रस्ताव सभागृहासमोर मांडलेला आहे त्याच्यात जे उल्लेख केलेला आहे तेवढंच एक्सपल्शन आपण या अधिवेशनात करू शकतो असा आपला निर्णय आहे। मी आता सभागृहासमोर सदर प्रस्ताव मतास टाकतो। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। ठराव एकमताने संमत झाला। बसून घ्या, लेंग कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे। माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013च्या कलम 394 वस्तू व सेवा कर संस्था GSTN यांचा सन 2023-24 वार्षिक अहवाल सभागृहासमोर मत ठेवतो। अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला। सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल। माहिती तंत्रज्ञान मंत्री महोदय, मी आपल्या अनुमतीने